गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. कपडे लावले मित्रांनो मी मशीनमध्ये, म्हणून आवाज करते ती खूप. एक गोष्ट शेअर करायची होती मित्रांनो तुमच्यासोबत. काल काल घडला हा किस्सा. लय भारी किस्सा आहे. मी आमच्या गावाचे एक काका आहे, ते इथं राहता मुक्त्यानगरला, आपल्याच कॉलनीत राहता. त्यांच्याकडे गेलो होतो. ॲक्च्युअली मी कालच सांगणार होतो तुम्हाला या गोष्ट, पण राहून गेले सांगता सांगता. मी काल त्यांच्याकडे गेलो होतो सोलरविषयी माहिती द्यायला. मी त्यांना सोलरविषयी सगळं सांगत होतो, पण त्यांना अजून सोलर काही लावायचं नाही मित्रांनो त्यांच्या घरी. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे. मग असंच मग आम्ही एक वेगळ्या वेगळ्या विषयावर बोलत होतो. बोलता बोलता विषय निघाला आमच्या पार्टनरशिपबद्दल. आणि त्यांना जेव्हा माहिती पडलं ना मित्रांनो की आमच्या दोघांची पार्टनरशिप तुटते म्हणून, त्यांनी इमिजिएटली काय म्हटलं माहिती आहे का, नितीन पुढच्या महिन्यात ये आणि माझे डॉक्युमेंट घेऊन जा आणि आपलं सोलरचं कर. तर ते बोलले की तेवढीच तुला मदत होईल. मी करणार तर नव्हतो म्हणे, पण आता तुझ्यासाठी करतोय म्हणे, माझ्याकडून तुला एक मदत म्हणून. तर असे पण लोक आहे मित्रांनो माझ्या आयुष्यामध्ये. प्रल्हाद माझा मित्र, त्याचा परवाच्या दिवशी रॅन्डम कॉल आला सहज. ॲक्च्युली मी ना असं फोन वगैरे कॉल वगैरे करून आत्तापर्यंत असं कोणाला सांगितलं नाही की पार्टनरशिप तुटली किंवा असं मी स्वतः चालू केलं. मी बोलत होतो तेव्हा मी त्याला सांगितलं. तर तो काय बोलला, ठीक आहे नितीन, माझ्या साईट चालू राहताना तर मी तिथं लोकांना सांगत जाईल सोलरविषयी आणि तुला ते कस्टमर देत जाईल. ओके. आणि एक मित्र आहे, मी त्याचं नाव नाही सांगत, त्याला हे माहीत झालं तर त्याचा मला कॉल आला, नितीन माझ्याकडे भरपूर साईट आहे सोलरच्या, मी तुला ते सांग, मला काय कमिशन देशील. म्हणजे फरक आहे मित्रांनो दोन मित्रांमध्ये. ओके मित्रांनो, आता मी चालू आहे कस्टमरला भेटायला आपल्या एका. ओके मित्रांनो, तर आता आम्ही इथं साईड बघायला आलो मुकेश आणि मी. 2 स्ट्रक्चर उभे करायचे मित्रांनो इथं आम्हाला. ओके मित्रांनो, तर आता घरी आलो आहे मी. मित्रांनो आज स्वयंपाक बनायचं टेन्शन नाही, कारण घरून डब्बा येतोय आज. पप्पा निघाले आता थोड्या वेळापूर्वी, 3 डब्बा घेऊन. ओके मित्रांनो, तर मी आता आलो आहे घरी. 7 वाजे झाले मित्रांनो. दुपारी मी जेवण केलं आणि डायरेक्ट इतक्या व्हिजिट मारल्या आहे ना मित्रांनो मी आज, इतक्या लोकांना भेटलो आहे ना, खूप खूप असं स्पेसिफिक आकडा नाही सांगता येणार, जवळपास 25-30 लोकांना भेटलो मी आज. आणि चांगला प्रतिसाद आहे मित्रांनो. भलेही ऑर्डर 25 ते 26 लोकांपैकी फक्त 2 ऑर्डर भेटल्या, तो विषय वेगळा ऑर्डर भेटण्याचा, पण प्रतिसाद चांगला आहे. आणि एक दिवस ते 25-26 लोकांपैकी कमीत कमी 15 लोक तरी कन्वर्ट होतील आपल्याकडे. काही विषय नाही ह्या बाबतीत. आता 7 वाजले आणि परत डेलीचं टेन्शन आपल्याला, काय स्वयंपाक बनवायचा. अजून काही विचार केला आहे. भूषण गेला आहे वरच्या रूममध्ये, तो खाली आला की बघू, डिस्कस करू आम्ही दोघे भाऊ आणि मग बनवू काय बनवायचं आहे. तर मी आता आलो किचनमध्ये, बसल्या बसल्या झोप लागून गेली होती मला मित्रांनो. चला मित्रांनो, तर आज फायनली मुगाची डाळ बनवायची. करू आपण आता मुगाची डाळ. कांदा नाही तिखट जरा, काल पण या कांद्यानं रडवलं होतं, आज पण सेम. तर मित्रांनो आता इथं बनते भाजी बघा, आणि मी पीठ मळून ठेवलं आहे मित्रांनो.
ओके मित्रांनो, तर आता आम्ही करतोय जेवण. भूषण आला नाही, भूषण अजून पाणी आणतोय मित्रांनो. आणि हे मी आणलंय बाकीचं भाजी चपाती आणि भात कुकरमध्ये अजून बघा शिट्टी वाजतेच आहे. मित्रांनो डाळ जरा जास्तच शिजली आहे, पण काही विषय नाही मित्रांनो, टेस्ट महत्त्वाची आहे है ना भैया, टेस्ट महत्त्वाची आहे आणि टेस्ट ऑलवेज बेस्ट. ओके मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगला मी करतो इथंच आहे. तुम्हाला जर का माझा ब्लॉग आवडला असेल मित्रांनो, तर कृपया करून माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद अँड गुड नाईट, बाय.